आज आपण 2 किलो नागपुरी सावजी मटण तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य ही 3 साधारण कांदे आहेत, ते छोटे चिरलेले आहेत। एवढा छोटासा खोबऱ्याचा तुकडा आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। पोह्याच्या चम्मचने 1 चम्मच खाकस, 1 चम्मच चणा डाळ, 1 चम्मच तांदूळ, 7 मोठी विलायची, 5 छोट्या विलायची, 3 चक्री पत्र, हे लवंग 4, ही कलमी 7-8 कलमीचे तुकडे घेतलेले आहेत। हे जायपत्री, हे शहाजिरं अर्धा चम्मच घेतलेलं आहे, अर्धा चम्मच मेथी घेतलेली आहे, 1 चम्मच जिरं आणि 3 चम्मच धनिया घेतलेला आहे। त्यावर स्वच्छ धुतले आणि त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे आणि ती पेस्ट याच्यात टाकलेली आहे। मटण 3 तास आधी स्वच्छ धुतले आणि त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे। ती या चम्मचने 4 चम्मच घेतली आणि त्याच्यामध्ये टाकलेली आहे। 4 चम्मच तिखट टाकलेला आहे आणि 2 चम्मच मीठ, थोडा काळा मसाला टाकलेला आहे। या चम्मचने 4 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि मीठ टाकून, धने जिरं पावडर टाकून हे मिक्स करून इथे 3 तासाआधी मिक्स करून ठेवलेलं आहे। थोडं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पहिले प्रथम मी खोबऱ्याचे तुकडे टाकलेले आहे, हे थोडेसे लालसर होऊ द्यायचे। नंतर खोबऱ्याचे तुकडे लालसर झाल्यानंतर खाकस टाकली, खाकस टाकल्यानंतर कांदे टाकले आहे। तर कांदे टाकले, ते थोडे लालसर होऊ द्यायचे। आता काढत आहो। आता धने जिरं भाजत आहे तेलामध्ये। थोडं मसाले एकत्र मिक्सरमधनं काढायचे आणि हे कांदा खोबरं वेगळं काढायचं। हा चम्मच तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये, ते गरम झालेलं आहे आणि 4 चम्मच तेल मी आधीच मटणामध्ये टाकलेलं होतं। आता हा आपण कांदा खोबरं आणि सगळ्या कलमी लवंग विलायचीचा मसाला तयार केला होता, तो मसाला मिक्सरमधनं बारीक करून मी आता याच्यात टाकत आहे। पूर्ण मटण टाकलेलं आहे, ते सगळं मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला थोडा गॅस जास्ती ठेवायचा, उकळी आली की गॅस एकदम कमी करून झाकून ठेवून द्यायचं। पहिले मिक्स करून घ्यायचं। हे सगळं मसाला मिक्स केलेला आहे मटणामध्ये। आणि हे मंद आचेवरती झाकून ठेवून द्यायचं। मध्ये मध्ये मंद आचेवर ठेवल्यामुळे मध्ये मध्ये ते बघत राहायचं आणि खालवर करत राहायचं। असं मंद आचेवर ठेवलेलं खालवर करत राहायचं, परत झाकून द्यायचं। भाजी पाहत राहायची आणि असं तेल आलेलं पाहिजे भाजीमध्ये आणि ते खालवर करत राहायचं। तेल सुटत आलं की भाजी चांगली मिक्स झालेली आहे असं कळतं। असं तेल साईडनी तेल निघालं पाहिजे।